श्री गीता टॅरो 61 कार्डांचा हा संच. एका बाजूला श्रीकृष्ण, एका बाजूला श्लोक. बरोबर ही दोन पुस्तकं येतात, त्यामध्ये मराठीत आणि इंग्रजीत. कार्डावर सुद्धा इंग्रजीत अर्थ असतोच. मग कार्ड 59 नंबरचं 6व्या अध्यायातला 16वा श्लोक, तर थोडंसं जास्त विश्लेषण या ठिकाणी दिलेलं असतं. स्वतः ज्या वेळेला प्रश्न विचारून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल, पण हे करायचं कसं? दिवा वगैरे लावायचा छान, जरा शुद्ध मनाने, उगाच खेळ करायचा म्हणून नाही आणि गेम नव्हे हा. आणि ते मग प्रश्न जो असेल सगळ्यांना न सुटलेला तो विचारायचा. मी कार्ड आहे ती व्यवस्थित हे करायची, ह्याच्यामध्ये चोरी करताच येत नाही कुठल्याही तऱ्हे. आणि ही अशी ठेवायची, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि त्यानंतर मग एक कार्ड उत्तर म्हणून घ्यायचं. आता हे कार्ड घेतलं तर त्याच्यामध्ये 9व्या अध्यायातला 25वा श्लोक आहे. तर 9व्या अध्यायातला 25व्या श्लोकाचा आपण अर्थ पाहायचा की यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपी माम. तेव्हा देवतांचे पूजन करणारे देवताप्रत पोचतात, पितरांचे पूजन करणारे पितराप्रत पोचतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मलाच येऊन पोचतात. ज्याची जशी श्रद्धा, जो जे करेल ते तो भोगेल, तिथे तिथे तो पोचतो, असं सांगण्याचा उद्देश आहे. तर भगवंत या ठिकाणी हे सांगतात की तुम्ही जे काही कराल त्या मर्यादेत तुम्हाला मिळेल. तुम्ही जर भूताखेतांची काहीतरी पूजा करून चमत्कार वगैरे काही केला आणि दुसऱ्याचं वाईट चिंतायचं असलं तर तुम्हाला काय करणार, ते भूतांनाच प्राप्त होणार आहेत नंतर. म्हणजे भूतं त्यांना प्राप्त होतात असं आपल्याला वाटतं. घ्यायला एखादं पिशाच्य सिद्ध आहे बरं का, त्याला पिशाच्य सिद्ध नसतं, तो पिशाच्यांना जाऊन मिळणारे नंतर, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. ते भूतांना प्राप्त होतात, पितरांचे पूजन करणारे पितराप्रत पोचतात. तेव्हा त्या ठिकाणी जायचं. त्यामुळे शुद्ध मनाने देवतांचं पूजन केलेलं त्यातल्या त्यात बरं, पण तरीसुद्धा क्षीणे पुण्य देवतांचं पूजन करण्यात जे पुण्य आहे ते संपलं की पुन्हा परत यावं लागतं आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात की माझे भक्त मलाच येऊन पोचतात. त्यामुळे जो परमपुरुष परमात्मा आहे तद्धाम परम मम, जेथून परत यावं लागत नाही, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जन्म असला तरी हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा तीच दुःख भोगावी लागत नाहीत. पुन्हा पुन्हा कुठल्याही तऱ्हेने अतृप्त राहण्याची वेळ येत नाही. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही पोचाल. तेव्हा सर्वव्यापी जो जनता जनार्दनामध्ये पसरलेला परमेश्वर आहे त्याची सेवा करून त्या परमेश्वराला प्राप्त जर झालं तर तुम्ही खरोखर जिंकलं असं म्हणायचं. म्हणून भगवंत म्हणतात माझ्या भक्तांचा पुन्हा पुनर्जन्म नसतो. प्रश्नाचं उत्तर काय? हो.